राधानगरी धरणाचे एकूण आता 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आल्याचं समजतंय। धरणाच्या 4 दरवाजांमधून 5712 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्याचं आपण बघू शकतोय। तर हे दृश्य आपण बघतोय, राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालेला आहे। तर तिथली नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, काय नेमक्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत नदीकाठच्या नागरिकांना आणि काय सध्याची परिस्थिती तिथली? तर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळत आहे। राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि परिणामी धरण जे आहे ते काल पूर्णपणे भरलं होतं। काल रात्रीच 2 स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते आणि आज सकाळपर्यंत पाहिलं तर 4 स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते उघडलेले आहेत। या 4 दरवाजांमधून 5774 इतका क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर पॉवर हाऊस मधून देखील 1500 क्युसेक असं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। एकूण 7200 क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सध्या नदीपात्रामध्ये सुरू आहे आणि अर्थातच त्यानंतर नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देते प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। अजूनही राधानगरी परिसरामध्ये जोरदार असा पाऊस सुरू आहे, त्यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे। सध्या पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती 26 फुटांपर्यंत जाऊन पोहोचली आणि अनेक बंधारे देखील कालपासून पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे निश्चितच जसजसा पाऊस वाढेल, जसजशी पाण्याची पातळी वाढेल, तसतसे अनेक बंधारे जे आहेत ती पाण्याखाली जात असतात आणि त्यानंतर कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाचे एकूण 7 दरवाजे नक्कीच शेखर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।